लाडकी बहीण योजना या योजनेचा जो 20वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा, या हप्त्याच्या संदर्भात प्रचंड विलंब होतो आहे। अजून किती दिवस सरकार लाडक्या बहिणींना वाट पाहत ठेवणार आहे? कारण की बघा, मागच्या काही महिन्यापासून जर पाहिलं आपण तर या वितरणाला खूपच विलंब होतो आहे। याची दखल खरं तर सरकारने घ्यायला पाहिजे आणि वेळेच्या वेळी वितरण का करीत नाही याची पण काही स्पष्टीकरण जे आहे, कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण येत नाही। आणि आता तर अशा अपडेट येत आहेत की फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळणार आणि तो जाणार एप्रिलला। म्हणजे जो हप्ता 20वा फेब्रुवारीचा हप्ता आहे, जो फेब्रुवारीमध्येच मिळायला पाहिजे होता, तर तो मिळतोय कधी? मार्चमध्ये। आता मार्च पण संपत आलेला आहे। किमान गुढीपाडव्यापर्यंत तरी किमान वितरण व्हायला पाहिजे। नेमका हा हप्ता कुठे अडकला आहे? नेमका हप्ता का मिळत नाही आतापर्यंत वेळेवर? कारण की जो हप्ता त्याच महिन्यामध्ये मिळणार होता, अशा प्रकारचं स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे ह्या पण म्हणाले होते की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात आम्ही देणार आहोत। मग आता या हप्त्याला एवढा विलंब का? आणि मागच्या महिन्याचा आणि ह्या हप्त्याचा जर पाहिला तर मग आता तर वितरणाला काही तारतम्यच राहिलं नाही। वाटेल तेव्हा वितरण व्हायला, म्हणजे 2 महिने कधी, आता इथून पुढे तर मी तर म्हणतो 3-3 महिन्याचं जे एक प्रकारचा गॅप जो आहे निर्माण व्हायला आहे। कारण 2 हप्ते जरी एकत्रित दिले, काही लाभार्थ्यांना वाटेल की 2 हप्ते एकत्रित मिळाले म्हणजे 3000 रुपये मिळाले, बरं झालं। परंतु मग एकंदरीत एक विचार केला, फेब्रुवारीचा हप्ता एप्रिल म्हणजे 3 महिन्याचा गॅप पडायला, ही बाब पण लाभार्थ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। जर 3-3 महिन्याचा जर गॅप पडत असेल तर त्या योजनेच्या वितरणाला काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही। त्यामुळे माझं असं मत आहे, एक तर बघा कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही सरकारकडून की बाबा आम्ही 3 महिन्याच्या नंतर वितरण करणार, 2 महिन्याच्या नंतर वितरण करणार। पण एवढं मात्र कन्फर्म व्हायला आहे की 2-2 महिन्याचा गॅप लागत आहे वितरणाला। मागचा महिना आणि या महिन्याचा विचार केला होता, कारण की फेब्रुवारीचा महिना, मार्च पण संपत आला आहे, आज 17 तारीख आहे मार्च महिन्याची, तरी देखील वितरण होत नाही। नेमकं कशामुळे वितरण होत नाही ते पण सांगत नाहीत। आज मंगळवार आहे आणि बघा तुम्हाला माहिती आहे सर्वांना, गुरुवारी आहे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्यानिमित्त तरी किमान सरकारने जरा जागृत होऊन वितरण सुरू करायला पाहिजे लाडकी बहीण योजनेचं। अवेळी वितरण आहे, लाडक्या बहिणींची गरज संपली आहे का आता सरकाराला? का लाडक्या बहिणींची आता काही कोणत्याही प्रकारची आवश्यकता उरली नाही का? तर ही बाब जी आहे विचारात घ्यायला पाहिजे आणि वितरण हे जास्तीत जास्त पुढच्या महिन्यामध्ये जर गेलं तर 1 आठवड्याच्या आत व्हायला पाहिजे। म्हणजे पहिला आठवडा जो असतो दुसऱ्या महिन्याचा, पण आता तसं होताना दिसत नाही। आता दुसरा पण जो आहे महिना संपत यायला, कधी काळी वितरण हे पहिल्या आठवड्यामध्ये व्हायचं, पण आता मात्र वितरण हे शेवटच्या आठवड्यामध्ये चाललंय। बघा मागच्या वेळेचं 23 तारखेला, आता या वेळेचं पण काही 19च्या पुढे घालतात की काय, आता हे वेळ काळ ठरवेल। पण माझं असं मत आहे, वेळेच्या वेळी वितरण करा आणि इथून पुढे या योजनेचा गॅप पडू द्यायला नाही पाहिजे। म्हणजे वितरणामध्ये जो गॅप निर्माण व्हायला आहे तर तो कमी व्हायला पाहिजे, वाढायला नाही पाहिजे, पण आता होताना असं दिसत नाही आहे। त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील विनंती आहे की वितरण वेळेवर करावं, एवढीच जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।